आम्हाला सतत कन्फ्युजन होत राहतं. कशाबद्दल कन्फ्युजन होतं? आम्हाला कन्फ्युजन होतं टेम्परेचर म्हणजे काय आणि हीट म्हणजे काय, या दोन गोष्टी होत्या. कारण आम्हाला ते दोन्ही सिमिलर वाटतं. आम्हाला हीट ही म्हणजे आणि टेम्परेचर म्हणजे सेमच वाटायला लागतं. मग अशा वेळेस व्हॉट इज एक्झॅक्ट हीट, व्हॉट इज एक्झॅक्ट टेम्परेचर, या गोष्टी कळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीट म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर हीट म्हणजे काय चर्चा करणार आहोत, त्याच्याबद्दल सखोल असं आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. आता पहा हीट म्हणजे काय. हीट म्हणजे काय, तर आपला कन्सेप्ट आहे हीट. आता हीट म्हणजे काय हे डिफाईन करण्यापूर्वी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपण हा रॉड घेतला आणि या रॉडला मी या साईडला हिटिंग करतोय. कुठे हिटिंग करतोय इकडे लक्ष द्या. या साईडला मी हिटिंग करतोय. अचानक माझ्या हातून रॉड सुटतो. का सुटला रॉड? कारण थोड्या वेळाने काय झालं, हा आयर्नचा रॉड आहे, मी या साईडला हिट करतोय, थोड्या साईडने मला या हाताला चटका बसेल. या हाताला चटका बसतो याचा अर्थ हीटचं ट्रान्सफर जे आहे ते या पॉइंट पासून या पॉइंटला झालं. बरोबर आहे. ऍक्च्युअली मी हिट कुठे करत होतो? या एंडला. हिटिंग कुठे चालू होती? या एंडला. चटका कुठे बसला मला? या एंडला. असं का झालं? तर डेफिनेटली हीट जे आहे इथून इथे ट्रान्सफर झाले असेल. मग तुम्हाला एक गोष्ट याच्यातून क्लिअर होते, हीट जे आहे ते ऑलवेज ट्रान्सफर, हीट ही नेहमी ट्रान्सफर होते. कशी? हायर टेम्परेचर ऑफ बॉडी टू लोअर टेम्परेचर. ज्या साईडला बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे त्या साईड कडून कमी टेम्परेचरकडे हीट ट्रान्सफर होते. लक्षात आलं? म्हणजे एक वाक्य मला याच्यातून क्लिअर झालं. हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर ऑफ बॉडी टू लोअर टेम्परेचर ऑफ बॉडी. हीटचं ट्रान्सफर कुठून झालं? हायर टेम्परेचर ऑफ बॉडी टू लोअर टेम्परेचर ट्रान्सफर झालं. मग व्हॉट इज हीट? समजलं आम्हाला हीट अशी ट्रान्सफर होते. पण हीट म्हणजे काय एक्झॅक्ट? तर पहा, व्हेन टू बॉडीज, काय म्हणतो पहा मी, व्हेन टू बॉडीज ऍट डिफरंट टेम्परेचर, काय लिहितो पहा मी, व्हेन टू बॉडीज ऍट डिफरंट टेम्परेचर are kept in contact, then something is transferred. What is something? बघूया आपण. Something is transferred from higher temperature of body to lower temperature of body. That something is called heat. Something is called heat. आता व्याख्या वाचा एकदा. When two bodies at different temperature are kept in contact, then something is transferred from higher temperature of body to lower temperature of body. That something is called as a heat. मग आता म्हणजे काय बघा, ज्यावेळेस मी दोन वेगवेगळ्या टेम्परेचरच्या बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतो. आता उदाहरणार्थ आपण समजा माझ्याकडे या दोन बॉडी, या बॉडीचं टेम्परेचर समजा 80 आहे. दोन बॉडी मला असे चूज करायचे की त्यांचं टेम्परेचर डिफरंट असलं पाहिजे. या बॉडीचं टेम्परेचर 80 आहे, या बॉडीचं टेम्परेचर 50 आहे आणि या मी कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्या. व्हेन टू बॉडीज ऍट डिफरंट टेम्परेचर, 80 50 डिफरंट टेम्परेचर आर केप्ट इन कॉन्टॅक्ट, देन समथिंग इज ट्रान्सफर, काहीतरी ट्रान्सफर होतं. कुठून? फ्रॉम हायर टेम्परेचर, म्हणजे या बॉडीकडून, फ्रॉम हायर टेम्परेचर ऑफ बॉडी टू लोअर टेम्परेचर ऑफ बॉडी. दॅट समथिंग इज कॉल्ड एज अ हीट. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरच्या एकमेकांच्या संपर्कात ठेवतो, त्यावेळेस दोन बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरच्या एकमेकांच्या संपर्कात ठेवतो, त्यावेळेस ज्या बॉडीची हीट जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे, त्या बॉडीकडून ज्या बॉडीचं टेम्परेचर कमी आहे त्या बॉडीकडे काहीतरी जातं. जे काहीतरी जातं त्याला म्हणायचं हीट. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की
नेहमी काय होतं, टेम्परेचर ज्या बॉडीचं जास्त आहे तिकडून ज्या बॉडीचं कमी आहे तिकडे काहीतरी जातं, जे काहीतरी जातं त्याला काय म्हणायचं, हीट. जसं की मी तुम्हाला मागाशी एक्झाम्पल सांगितलं, रॉड हिटिंगला ठेवला तर या पॉइंटला टेम्परेचर जास्त असतं, या पॉइंटला कमी असतं. मग थोड्या वेळाने मी पेन सोडून दिला, म्हणजे रॉड सोडून दिला. रॉड का सोडून दिला, तर इथून इथे काहीतरी गेलं ज्याचा मला हाताला चटका बसला, ते काहीतरी म्हणजे काय, हीट. हीट म्हणजे लक्षात आलं. When two bodies at different temperature are kept in contact, then something is transferred from higher temperature of body to lower temperature of body. That something is called as a heat. So simple. तर एकदा लक्ष द्या त्या डेफिनेशन कडे. मग काय होतं नेमकं, जर ह्या हायर टेम्परेचरची बॉडी असेल आणि ही लोअर टेम्परेचरची बॉडी असेल तर नेमकं काय घडतं, या बॉडीची जी हीट आहे, आता हीट म्हणूयात, आपल्याला समथिंग माहिती झालं, या बॉडीची हीट या बॉडीला दिली जाते. म्हणजे या बॉडीचं हीटचं काय होतं, लॉस, आणि या बॉडीचं हीटचं काय होतं, गेन. मग ज्यावेळेस दोन बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरच्या एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या जातात, ज्यावेळेस दोन बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरच्या एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या जातात, त्यावेळेस ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे त्या बॉडीची हीट लॉस होते, ज्या बॉडीचं टेम्परेचर कमी आहे त्या ती बॉडी हीट काय करते, गेन करते. लक्षात आलं, त्याला म्हणायचं हीट. ओके. आता आपल्याला पाहायचं व्हॉट इज इंटरनल एनर्जी. आपण एक टर्म इथे लिहितो, काय, इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय, यू या लेटरनं किंवा ई या लेटरने ही दाखवली जाते, कोणतेही लेटर यासाठी चालतं. इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तुम्हाला नावावरून लक्षात येत असेल, इंटरनल. इंटरनल म्हणजे त्याच्या स्वतःमधली असा अर्थ होतो. पण पाहूयात आपण काय, तर मी अजून व्याख्या लिहितो. द एनर्जी असोसिएटेड विथ बॉडी, द एनर्जी असोसिएटेड with substance, molecule, body, the energy associated with substance, the energy associated with substance किंवा body म्हणूया, the energy associated with body. तर पहा, the energy associated with body, थोडंसं आपण चेंज करूया, the energy associated with random or disorder motion of molecule, disorder motion of molecule, काय म्हणतो पहा, the energy associated with random or disorder motion of molecule in the system is called internal energy, is called internal energy. आता पहा, आपण जे काही लिहिले ते आपण चर्चा करूया. काय म्हटलंय, द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम और डिसऑर्डर मोशन ऑफ मॉलिक्यूल इन द सिस्टम इज कॉल्ड इंटरनल एनर्जी. एक लक्षात ठेवा, कुठल्याही मॅटरकडे दोन प्रकारच्या एनर्जी असतात, बरोबर आहे. एक असते कायनेटिक एनर्जी, एक असते पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, स्टोअर्ड फॉर्म मध्ये असणारी एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशन मध्ये असणारी एनर्जी. पण एखादा मॅटर जर स्टेबल असेल, एखादा मॅटर जर स्टेबल असेल तर त्याच्याकडे कोणतीही एनर्जी नसते. लक्षात येते, एखादा मॅटर स्टेबल असेल तर त्याच्याकडे कोणतीही एनर्जी नसते. उदाहरणार्थ मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलं, ग्लासमध्ये ज्यावेळेस मी पाणी घेतो त्यावेळेस त्या पाण्याकडे कुठलीही एनर्जी नसते. त्याची कायनेटिक एनर्जी झिरो असते, त्याची पोटेन्शियल एनर्जी झिरो असते. मग मला त्या मॉलिक्यूलकडे कुठली तरी एनर्जी मिळवायची आहे. मग त्यासाठी काय करणार, त्या पाण्याला मी हिटिंग करणार. हिटिंग केल्यानंतर पार्टिकल जागचे हलायला लागणार. पार्टिकल काय होणार, बॉईल होण्यास सुरुवात करणार. बॉईल झाले याचा अर्थ त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आली. कायनेटिक एनर्जी आली म्हणजे तो मोशन मध्ये आला, तो डिसऑर्डर मध्ये आला. ज्यावेळेस ग्लासमध्ये मी पाणी ठेवलं होतं त्यावेळेस त्याच्याकडे एक ऑर्डर होती, एक व्यवस्थित त्याची अरेंजमेंट होते. परंतु मी हिटिंग करायला लागल्यानंतर ते ग्लास मधले पार्टिकल जे आहेत पाण्याचे ते मोशन करायला लागले, म्हणजे त्यांचे ऑर्डर गेट कन्वर्टेड टू डिसऑर्डर. ते स्टेबल होते, ते मोशन मध्ये आले. मग यांनी काय म्हटलेलं पहा, द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम और डिसऑर्डर मोशन, म्हणजे अस्ताव्यस्त त्याच्या ऑर्डर सोडून कशी होणारी जी मोशन आहे त्यावेळेस त्याच्याकडे जी एनर्जी असते ती एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी.
इंटरनल एनर्जी म्हणजे काय? एखादा मॉलिक्यूल ज्यावेळेस रॅन्डम किंवा डिसऑर्डर मोशन मध्ये असतो, म्हणजे पहिली गोष्ट त्याच्यामध्ये मोशन झाली पाहिजे, आणि ज्यावेळेस तो मोशन मध्ये असतो त्यावेळेस तो रॅन्डम मोशन मध्ये असतो आणि डिसऑर्डर मोशन मध्ये असतो, कारण त्याचा जो अरेंजमेंट असते ते डिस्टर्ब झालेली असते. मग ज्यावेळेस तो रॅन्डम किंवा डिसऑर्डर मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्याच्याकडे जी काही एनर्जी असते त्याला इंटरनल एनर्जी म्हणतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर टेक अ ग्लास ऑफ वॉटर. ऍट दॅट टाइम इट्स पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इज 0. बट आफ्टर द हिटिंग, ज्यावेळेस आपण हिटिंग करतो, हिटिंग केल्यानंतर त्या ग्लास मधल्या पाण्याची कायनेटिक एनर्जी वाढते. मग जी काही कायनेटिक एनर्जी वाढते ती वाढलेली कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट ग्लास ऑफ वॉटर. लक्षात येते? दॅट इज कॉल्ड एज अ इंटरनल एनर्जी. त्यामुळे एकदा वाचा, द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम और डिसऑर्डर मोशन ऑफ मॉलिक्यूल इन द सिस्टीम इज कॉल्ड एज अ इंटरनल एनर्जी. आता आपल्याला पाहायचं आहे थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे काय. तर थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे काय हे पाहण्यासाठी थोडंसं आता मी एक एक्झाम्पल देतो, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. व्हॉट इज थर्मोडायनेमिक सिस्टीम? तर पहा, समजा मी एक बिकर घेतली, एक वेसल घेतली, आणि त्या वेसलमध्ये मी पाणी ठेवलं. समजा ही वेसल घेतली, या वेसलमध्ये मी काय ठेवलेलं आहे? वॉटर ठेवलेलं आहे. हे वॉटर, आणि हे जे वॉटर आहे ते हिटिंगला ठेवून दिलं. हे जे वॉटर आहे ते काय केलं? मी हिटिंगला ठेवून दिलं. दिस इज अ बर्नर. हे हिटिंग अरेंजमेंट आहे. ठीक आहे. दिस इज नेट, जाळी आहे हिटिंगसाठी, आणि हे पाणी याच्यावरती ठेवून दिले. आता पहा, हे पाणी म्हणजे काय असेल? तर याच्यामध्ये बरेचसे पार्टिकल असतील, बरेचसे मॉलिक्यूल असतील, ऍटम्स असतील, बरोबर, त्यांचं कलेक्शन आहे. म्हणजे थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे काय म्हटलं? इट इज कलेक्शन. हे कलेक्शन आहे. अनेक H2 मॉलिक्यूलचं हे कलेक्शन आहे. और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट, किंवा काही वेळेस आता पाणी घेतलं आपण, काही वेळेस काय करू शकतो? अनेक गोष्टी एकत्र घेऊ शकतो, अनेक ऑब्जेक्ट एकत्र घेऊ शकतो. दॅट कॉन फॉर्म युनिट. त्याच्यापासून एकच गोष्ट तयार होते. आता मी अनेक H2 मॉलिक्यूल घेतले, त्याच्यापासून वॉटर तयार झाला. वॉटर हा त्याचा एक युनिट तयार झाला, त्याचं एक एकत्रीकरण केलं. which may have ability to exchange energy with surrounding. म्हणजे काय झालं? सिस्टीम म्हणजे काय? थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन. हे कलेक्शन आहे. कशाचं? पहा, इट इज अ कलेक्शन और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. अनेक ग्रुप एकत्र घेतलेले आहेत, त्याच्यापासून एक सिस्टीम तयार झालेली आहे. दॅट कॅन फॉर्म युनिट. त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे. which may have ability to exchange energy with surrounding. ज्याची क्षमता आहे की हीट सराउंडिंगशी एक्सचेंज करणं. म्हणजे काय बघा, मी जर समजा असं कलेक्शन घेतलं ग्रुप ऑफ ऑब्जेक्टचं आणि त्याला हिटिंग केलं तर हे गरम होईल. सुरुवातीला एफरन्सेस येतील, त्या एफरन्सेसचं कन्व्हर्जन वेपर्स मध्ये होईल. मग आता प्रकार काय घडेल? इथून जे हीट याने ऑब्झर्व केलेले आहे या ग्रुप ऑफ ऑब्जेक्टने, ती हीट सराउंडिंगशी ट्रान्सफर होईल, सराउंडिंगशी एक्सचेंज होईल. सराउंडिंग म्हणजे काय असेल? इथे एअर असेल. एअर जर कूल असेल तर ही हीट याला दिली जाईल. कसं काय? मी मगाशी सांगितलं की हीट हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर जाते, म्हणजे हीट इकडे दिली जाईल. सराउंडिंग जर हॉट असेल तर हीट काय होईल? ऍब्झॉर्ब होईल. म्हणजे हीटचं काय होतं? एक्सचेंज होतं. हीटचं काय होतं? एक्सचेंज. म्हणून इट इज अ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. व्हॉट इज द थर्मोडायनेमिक सिस्टीम? इज अ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट that can form unit. हे एक कलेक्शन आहे ग्रुप ऑफ ऑब्जेक्टचं, ज्याचं एकत्रीकरण होतं, एक युनिट तयार होतो. which may have ability to exchange. ज्याची क्षमता असते कशाची? एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. सराउंडिंगची एनर्जी एक्सचेंज करायची क्षमता असते, त्याला म्हणायचं सिस्टीम. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल, सिस्टीम असण्यासाठी त्या सिस्टीमकडे टेम्परेचर असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी हिटिंग केलेलं आहे. टेम्परेचर असेल तरच तो काय करेल? एक्सचेंज करेल. लक्षात आहे? म्हणजे दोन सिस्टीम सराउंडिंग यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक्सचेंज होऊ शकतं. मग ज्यावेळेस असा कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट जो युनिट तयार करतो आणि ज्याची क्षमता आपल्या जवळची असणारी हीट जी आहे ती एक्सचेंज करायची राहते, त्यावेळेस त्याला सिस्टीम असं म्हणतात. म्हणून एकदा सिस्टीमची व्याख्या वाचा. व्हॉट इज थर्मोडायनेमिक सिस्टीम? इट इज अ कलेक्शन और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट दॅट कॅन फॉर्म युनिट which may have ability to exchange energy with surrounding is called as a thermodynamic system. आता गृहीत धरा
आता इथेच आपण पाहूया काय सराउंडिंग म्हणजे काय. काय म्हटले सिंपल डेफिनेशन आहे, एनिथिंग दॅट इज नॉट पार्ट ऑफ सिस्टीम. एनिथिंग दॅट इज नॉट पार्ट ऑफ सिस्टीम, असं काही जे सिस्टीम नाही. सिस्टीम कुणाला म्हणायचं, आता या डायग्राममध्ये सिस्टीम कुणाला म्हणायचं, या पाण्याला. कारण सिस्टीम काय म्हटलं, ग्रुप ऑफ कलेक्शन विच हॅव एबिलिटी टू एक्सचेंज हीट विथ सराउंडिंग, बरोबर आहे का. मग याच्यामध्ये हीट एक्सचेंज करायची क्षमता कोणाची, पाण्याची. हीट गेन तर करेल किंवा लॉस तर करेल, ही कोणाची क्षमता आहे, पाण्याची. म्हणजे सिस्टीम कोण आहे, मग हे सिस्टीम सोडून जे काही आहे, सिस्टीम सोडून काय आहे, ही वेसल आहे, बिकर आहे, ही जाळ आहे, हे हवा आहे, बरोबर आहे का. मग सिस्टीम म्हणजे काय, जे सराउंडिंग म्हणजे काय, सिस्टीम सोडून जे जे काही ते सराउंडिंग. एनिथिंग दॅट इज नॉट पार्ट ऑफ सिस्टीम, असं काही जे सिस्टीमचा भाग नाही. सिस्टीम लक्षात आले असेल तर सराउंडिंग काही प्रॉब्लेम नाही. सिस्टीमला सोडून जे काही राहतं दॅट इज कॉल्ड ॲज अ सराउंडिंग. आता मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, क्रिकेट मॅच सगळे पाहतात, बाउंड्री कधी असते किंवा सिक्स कधी असतो, त्यासाठी रूल आहे. कधी असतो बाउंड्री किंवा सिक्स, एक रोप असते ग्राउंडच्या, बरोबर. ग्राउंडमध्ये त्या रोपच्या पलीकडे डायरेक्ट जर बॉल पडला तर सिक्स म्हणतो आपण, बाउन्स करून जर पडला तर फोर म्हणतो. मग तुम्हाला कसं कळालं की इथे फोर झाला किंवा सिक्स झाला, दॅट रोप डिसाइड्स वेदर इट इज फोर ऑर सिक्स. ती जी काही दोरी आहे, जी काही बाउंड्री आहे, आपण त्याला बाउंड्री असा उल्लेख करतो, ती डिसाईड करते की हा फोर आहे का सिक्स आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की त्या रोपच्या आतमध्ये असेल तर इट इज नॉट फोर ऑर इट इज नॉट सिक्स, रोपच्या पलीकडे गेलं तर इट इज मे बी फोर ऑर मे बी सिक्स डिपेंडिंग अपॉन जम्पिंग ऑफ बॉल, बरोबर आहे. म्हणजे ती रोप डिसाईड करते की वेदर इट इज फोर ऑर सिक्स. तसं आपल्याकडे सिस्टीम कोण आणि सराउंडिंग कोण, तर या व्हेसल मध्ये जे आहे ते सिस्टीम आणि व्हेसलच्या बाहेर आहे ते सराउंडिंग. मग कोण ठरवले हे, व्हेसलने ठरवलं. लक्षात येते, व्हेसलच्या आतमध्ये आहे ती सिस्टीम, व्हेसलच्या बाहेर आहे ते सराउंडिंग. मग कळालं कसं, आपल्याला समजलं कसं, तर या व्हेसलनं सांगितलं की माझ्या आत जे आहे ते सिस्टीम, माझ्या बाहेर आहे ते सराउंडिंग. याचा अर्थ व्हेसल इज द बाउंड्री. ही जी व्हेसलची वॉल आहे ती काय झाली, बाउंड्री. द सरफेस सेपरेटिंग द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. पहा, ही झाली सिस्टीम, पाणी तुमचं काय झालं, सिस्टीम. ही झाली बाउंड्री आणि बाहेरचा जो भाग आहे तो काय झाला, सराउंडिंग. आता इथे समजत नसेल तर एक गृहीत धरूयात आपण, असं काहीतरी एखादं चित्र काढूया. आतमध्ये ते सिस्टीम, बाहेर आहे ते सराउंडिंग, आणि हे जे आहे ते काय झालं, बाउंड्री. मग बाउंड्री म्हणजे काय, द सरफेस, हा एक सरफेस आहे, द सरफेस सेपरेटिंग द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगला कोण सराउंडिंग सेपरेट करते, ही हा सरफेस, त्याला म्हणायचं बाउंड्री. लक्षात आलं, अगदी सिंपल आहे. काय, द सरफेस सेपरेटिंग द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग इज कॉल्ड ॲज अ बाउंड्री. लक्षात आलं. तर द ग्रुप ऑफ atoms, collection of that group of atoms to form unit which have ability to exchange heat with the surrounding, that is called as a system. What is surrounding? Anything that is not part of system. System ला सोडून जे काही राहतं that is called as a surrounding. What is boundary? The surface separating the system from surrounding is called as a boundary. Heat म्हणजे आपण काय पाहिलं, हीटचं ट्रान्सफर जे आहे ते हायर टेम्परेचर ऑफ बॉडी टू लोअर टेम्परेचर होतं. हे वाक्य या टॉपिकसाठी अत्यंत महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर बेस्ड बरेचशा गोष्टी आहेत. तर या पद्धतीने आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अनेक अशा नवीन गोष्टी तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. थँक्यू.